पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या वतीनं आज एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत, त्यांची या बाबतीमध्ये भूमिका काय हे आपण त्यांच्याकडून समजावून घेणार आहोत। पत्रकार परिषद घेतलेली आहे, एकात्मिक विकासाला तुमचा विरोध होता, आता तुमची भूमिका काय? आता ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून आहे ना, आम्ही एकात्मिक विकासाला विरोधच करतो आणि हा विरोध करत असताना आम्हाला सातत्याने एकच विचारलं जातंय की तुमच्याबरोबर किती लोक आहेत। आता जर आम्ही निदर्शनं करतोय, महाडाला घेरावे घालतोय, हजारो लोक तिथे येत आहेत आणि मग आम्हाला विचारलं जातं की तुमच्याकडं लोक किती आहेत, सोसायटी किती आहेत। मग आम्ही काय केलं, जो 40च्या आसपास सोसायटीचे पत्र घेतलेली महाडाकडे जमा केलेत की एकात्मिक विकास नकोय आम्हाला, आम्ही आमच्या पद्धतीने जे विकासक बघितले त्या पद्धतीने आम्हाला आमचा पुनर्विकास करू द्या, हे म्हणणं आहे। म्हणजे हे तुम्ही सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरीज एकत्र येत आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने करताय। तो जो 500 ते 600 लोकांची आहे ना व्यक्तिगत या एकात्मिक विकासाची पत्र घेतली, आम्हाला आमच्या पद्धतीत करून द्या, आम्हाला एकात्मिक नकोय। आम्ही 2022च्या प्रमाणे जे कायद्याने करायचं ते करायला सुरुवात केलेली आहे। ते सातत्याने सांगितलं जातं। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस महाडाला आणि शासनाला कळालं की या लोकांचा ठाम विरोध आहे आणि यांच्याबरोबर लोक आहेत, तर त्याच्यानंतर महाडाकडनं एक प्रस्ताव आम्हाला आला, एकात्मिक विकास थोडा बाजूला आपण ठेवू, बरं म्हणताना एकात्मिक म्हणतात, मग तो विकास बाजूला ठेवू आणि आपण मिनी क्लस्टर करू, म्हणजे 6 बिल्डिंग एकत्र येऊन आपण असे सेक्टर तयार करू। 11 सेक्टरमध्ये रिडेव्हलपमेंट होती, तर ह्याच्यामध्ये 6 बिल्डिंग एकत्र करून ते 11 सेक्टर करायचे जरी असतील तरी ऑलरेडी तिथे 4 बिल्डिंग आहेत, 50-51 रिडेव्हलप झाले, त्याच्यामध्ये 32-33 रिडेव्हलप झालेली, त्याच्यामध्ये शाळा आहे, त्याच्यामध्ये पोस्ट ऑफिस आहे, त्याच्यामध्ये नवीन 2 बिल्डिंग झालेल्या आहेत 52 आणि 53। त्या नवीन झालेल्या ह्या कशा पुनर्विकासात येतील तुमच्या बरोबर, मग कसे क्लस्टर होतील? तर आमचं म्हणणं आहे की जे क्लस्टर आम्ही केलेले 2, 4, 6 त्या पद्धतीने करून द्यावे, एवढंच आमचं मत आहे। 6-6चा जो क्लस्टर केलाय त्यालाही तुमचा विरोध? पण 6च्या क्लस्टरला उद्या झालं तर का नकोय, पण कसा क्लस्टर होणार? आता मला एक सांगा, या 4 बिल्डिंग एकत्र आलेल्या आहेत, यांनी 2 वर्षापासून प्रयत्न करतायत आणि ह्यांच्या पद्धतीने ते एकत्र होतात आणि ह्यांना बोलतात आता तुम्ही 6चा करा, म्हणजे परत 2-4 वर्ष यांनी काम करायचं ते दोन बरोबर। मग हे कसं शक्य आहे? जर करायचं होतं तर 22ला GR मध्ये टाकायचा होता मिनी क्लस्टर, ते केलेलं नाही। एकात्मिक त्यावेळेस हे करत बसले, तो SSK नावाचा बिल्डर आहे, आता त्यांनी पत्र पाठवलंय की माझं एकलला पण तयारी आहे, मला 1 बिल्डिंग आली तरी मी करणार, 2 आल्या तरी करतो आणि 6चा क्लस्टर नियमाने जे काय होईल ते येईल ते आम्ही करतो। आता ते म्हणायला लागला, बरं रे, पण हीच लोक गोंधळ घालतायत। 16.5 एकरवर त्यांचा डोळा आहे, आमचं म्हणणं आहे आम्हाला घर द्या लवकर करू। कोण गोंधळ घालतंय? आता ते तर जसं तुम्ही SSK बिल्डरचं नाव घेतलंय, ते म्हणजे एकायला पण तयार आहेत असं तुम्ही म्हणता। आता ते आत्ता पत्र दिलं, पण इतक्या दिवस गोंधळ घालून बसले ना। अरे एका बिल्डिंगला पाहिजे तर 22चा GR वाज बाबा, एकललाच आहे, पण तुम्हाला पूर्ण लोकमान्य नगर पाहिजे होतं आणि लोकमान्य नगरचा पूर्ण एकात्मिक विकासाला विरोध आहे। आणि ज्यावेळेस त्यांचे विकासक नेमतायत त्यावेळेस त्यांना कळालं की हे शक्य नाहीये, शक्य नाही तर मग 6चा घाट घातलाय। आता तो तरी कशाला हो, आणि वेळ गेलेली हो, होणार नाहीये ते, आणि हे शासनाला सांगणार कोण? फील्डवर कधी येणार ते लोक, कधी बघणार? म्हणून तर आम्ही व्यक्तिगत पत्र देतोय ना। आता तुमची फायनल म्हणजे भूमिका काय की शासनाने काय करणं अपेक्षित? आमचं एक मत आहे, आम्ही फार पुढे गेलेलो आहे आणि 2022च्या GR नुसार तुम्ही जो पुनर्विकासासाठी म्हणून जो GR तयार केलेला आहे आणि जेवढे छोट्या छोट्या मेंबर्स असतील तर 5 रिडेव्हलपमेंट येतील, हे शासनाचं म्हणणं आहे। त्या धोरणाप्रमाणेच आम्ही पुढे चाललेलो आहे, खीळ घालू नका बस। 2022च्या GR नुसार आम्हाला आमचा पुनर्विकास करू द्या, आज आमचं ठाम मत। मागे रवींद्र धंगेकरांनी रहिवाशांची तिथे भेट घेतलेली होती, तिथून पुढे प्रोसेस कुठपर्यंत गेलेली आहे? त्यांनी एकनाथ शिंदेसोबत चर्चा घडून आणतो असं म्हटलं। आता तुम्हाला एक सांगतो, रवी धनगेकरांनी तर ऑलरेडी आम्हाला पत्र दिले पाटील आणि तो सातत्याने रवी धनगेकर म्हणतायत मी तुमच्या बरोबर। आमदार असताना सुद्धा त्या व्यक्तीने कधी लक्ष घातलं पुनर्विकासाचं, त्यांनी त्यांच्या पद्धतीत बोलले जे लोकांना पाहिजे ते करू द्या म्हणतात। पण आता जी गोष्ट आहे, तुम्ही एकनाथ शिंदेची आमची भेट घालून दिलेली आहे, आता त्या भेटीला सुद्धा 1 महिना व्हायची वेळ आलेली, पण मग 1 महिन्यामध्ये आम्हाला काय मिळालं? बरं, तर माझं म्हणणं आहे की हा जो गुंता आहे, हे जे अडकलेलं प्रकरण आहे ना, ते कुणासाठी अडकले आपल्याला माहिती नाही, सरकार आणि राज्यकर्ते कुणासाठी थांबलेत आपल्याला कळत नाहीये, तर हे सोडवण्यासाठी पुढे आलं पाहिजे ना की आमच्याबरोबर येऊन उपयोग काय? आम्ही लढतोयच आहे, आमच्याबरोबर बसून उपयोग नाही। तुम्ही जर शासनाबरोबर आहात, तुमची लोक मिनिस्ट्रीमध्ये आहेत, गृहनिर्माण कुणाकडे? आता एकनाथ शिंदेकडे।
बरोबर आहे. नगर विकास कोणाकडे आहे? एकनाथ शिंदेकडे. किती साधी गोष्ट आहे. ज्ञान न्याय मिळून कशा करताय? 6चा क्लस्टरचा घाट घातलाय आणि कुणासाठी? कुणासाठी? कुठल्या व्यक्तीसाठी करतायत का राज्य करते? ते कळू द्या. तो विषय सोडवला हो तुम्ही फटदिशी, तो जैन बोर्डिंगचा. लोकमान्य नगरची कदर नाहीये का? 803 लोकांचा प्रश्न आहे हो. आणि ती गेले किती महिन्यापासून आणि किती वर्षापासून ते प्रयत्नशील आहेत. सगळी लोक करतायत. आता ही लोक सुद्धा जुनी मंडळी तिथं, हे यांचा जन्म झालेला आहे तिथं. पण हे कशा करता हा गाठ घातलेला? आमचं साधं म्हणणं आहे, 22च्या जिहानुसार आम्हाला आमचं करू द्या. आणि आम्हाला जर कुणाला मदत करायची असेल राज्यकर्ता म्हणून, या सत्ताधाऱ्यांकडनं आम्हाला हे जे 2022च्या नियमानुसार आम्ही काम करतोय त्याची सुरुवात आम्हाला परत एकदा करू द्या. काय तुमची काय भूमिका आहे? तुम्ही कुठपर्यंत तुमची प्रोसेस आली? आता आम्ही हे भरलेलं आहे, प्रीमियम भरलेला आहे. तर एनओसीची वाट बघतोय. एनओसी मिळाले की आम्हाला प्लॅन पासला जाता येईल. तर आम्ही ही प्रोसेस गेले 3 वर्ष झालं करतोय. सगळ्या लोकांना एकत्र आणतोय. मी 36, 37, 39चा चेअरमन आहे. आमची बिल्डिंग अमलगेशन नंतर स्कायलाईन सहकारी गृहरचना म्हणून झालेली आहे. आमचं प्रॉपर्टी कार्डवर नाव आलेलं आहे. आम्ही पैसे भरलेले आहेत. परत DAPA झाला, आमचा रजिस्टर झालेला आहे. त्याची स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. त्यामुळे आता आम्ही फक्त एनओसीच्या वाट बघतोय. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुमची काय भूमिका? आमच्या 42, मी शैलेश चौधरी, मी 42, 43, 44, 45 सन ग्लोरीचा अध्यक्ष आहे. आमचा माडाची एनओसी आली आहे, प्रीमियम भरलाय. त्यांचं जे काय लीज रेंट, बाकी चार्जेस जे सर्व भरून सर्व डॉक्युमेंट क्लिअर करून आमचा प्लॅन आहे कॉर्पोरेशन मध्ये, तो पास झालाय. ह्यांच्या एका पत्रापायी तो तिथं थांबवला गेला आहे. आमचं सर्व गोष्टी क्लिअर आहेत. आज 48 मेंबर आम्ही एकत्र करताना आम्हाला 4 वर्ष गेली आहेत. आणि यांचं म्हणणं एकत्र करा. 800 लोक हे कसं काय डॉक्युमेंट क्लिअर करणार? आज आम्ही सगळे प्लॅन आमचा पास झालेला आहे, तर तुम्ही आम्हाला थांबवायचं काय कारण आहे? सगळ्या नियमावलीचं पालन करून आम्ही पुढे गेलेलो आहोत, तर तुम्हाला थांबवायचं कारण काय आहे? शासनाला एका आमदारांनी पत्र दिलं म्हणून तुम्ही थांबवलं. तुमचे नियम उल्लंघन केले का आम्ही कुठलं? तुम्हीच केलेत ना हे नियम. मग काय कारण आहे तुम्ही आम्हाला थांबवायचं? 2022च्या धोरणानुसार आम्हाला बांधकामाला परवानगी द्या, असे लोकमान्य नगर येथील रहिवासी सांगताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न 2 टॉप न्यूज मराठी.